सरपंच फोन आहे भाऊ. इकडं ना, इकडं वळायचं ना. हा हा जाऊ द्यायची का इथं नाही थांबायची का. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बस कुठे गाडी लावता भाऊ तुम्हाला
आता मला याच्या पुढे घ्यायची तर मग पुढे घ्या मला अशी कुंकड घ्यायची त्या तिथं लगेच सर सर्व पाठीमागे बसलेले मंडळीने समोर वाचण्याची सुरुवात करावी. पाठीमागे बसलेली मंडळी गाडी लॉक करून घेतो आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीते लड़ेंगे, हम कपडे नहीं आम्हाला बोलू का इकडे बघा सगळ्यांना विनंती आहे अरे गेट मध्ये कोणीही गर्दी करू नये. थोडं मागं व्हा प्लीज थोडी विनंती आहे तुम्हाला समाज बांधव जर जर मागं खूप जागा रिकाम पडलेली आहे ना थोडं ऐका ना आमचं पण ऐका थोडं दादाचं स्टेजवरती 2 मिनिटांमध्ये काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे दादाला येण्यासाठी जागा द्यावी. दादा आपल्यासाठी अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की दादांना येण्यासाठी जागा मोकळी करावी. दादाचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी अमूल्य आहे आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व या ठिकाणी आलेलो आहे. दादांना येण्यासाठी जागा मोकळी करावी आणि सर्वांना विनंती आहे की स्टेजवरती दादाशिवाय कोणीही येऊ नये. शेवटच्या साईडला जी मंडळी उभा आहे ना आपल्या सर्वांना विनंती आहे गर्दी करत आहे त्यांनी खाली बसून घ्यावे. सर्वांना विनंती आहे 2 मध्ये जागा आहे, लॉन्समध्ये जागा आहे, पलीकडे गाड्यांमध्ये बसू शकता. सर्वांना विनंती आहे बाहेर थांबलेली मंडळींनी आतमध्ये यावे. सर्वांना विनंती आहे स्थानापन्न व्हावे.
काही उगाच उभा राहील का तिथं थोडक्यात पाका होऊन जर आपल्या शेडमध्ये जर बसले तर चांगलं राहील. सर्वांना विनंती आहे दादांना येण्यासाठी जागा द्यावी आणि सर्वांनी बसून घेण्याची कृपा करावी. गेटमध्ये कोणीही गर्दी करू नये. गेटमध्ये असलेली मंडळी इकडं येऊन बसून घेण्याची कृपा करावी. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो. सर्वांना विनंती आहे गेट समोर कोणीही गर्दी करू नये. इकडे येऊन बसण्याची कृपा करावी. चला इकडे जागा कमी करा. एक मराठा, एक मराठा. सर्वांना विनंती आहे मनोज दादाशिवाय कोणीही टेकवरती येणार नाही. सगळ्यांनी दादाच्या गजरामध्ये स्वागत करावे. सगळ्यांना विनंती आहे टेकवरती कोणी येणार नाही. हात जोडून विनंती आहे. शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. लाल मराठा, जय शिवराय. जय. लढेंगे जीतेंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आपल्या इथे मनोज दादाचं स्वागत करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आलेले इस्माल भाई आणि त्यांच्यासोबत आलेले यांनी स्वागत करावे. स्टेजकडे शंभूभाई यांनी सोबत यावं. लढेंगे जीतेंगे. हम सब कराएंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. जय जिजाऊ. जय शिवराय. काही नाही बळू बोली चप्पल ते तिकडे कोण आहे ते कोण तुमचं नातं काय? हा आज आपल्या जानवाडी गावामध्ये आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो त्यांचं या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्व सकाळ मराठा समाज बांधवाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. तर त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. लाल मराठा, जय शिवराय. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. लढेंगे जीतेंगे. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. लढेंगे जीतेंगे. हम सब लढेंगे. जय जिजाऊ. जय शिवराय. या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी महत्वाचं होतं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मार्गदर्शन आहे. नंतर तरी काळा होतो. सर्वांना विनंती आहे त्यांचं काय झालं.
आज या ठिकाणी दादाच्या कृपेने आमच्या जांभोळीमध्ये दादाच्या आशीर्वादामुळे कुंभी सापडलेले आहेत आणि आमचं गाव आज जवळपास पूर्ण ओबीसीमध्ये गेलेलं आहे. ते फक्त आशीर्वाद म्हणून दादाच्या सापडले. म्हणून काही एक आमचं अंध दिव्यांग जोडप आहे त्याला सुद्धा मुक्त प्रमाणाचा आधी गेलेले आहेत. आता काल परवा ते लग्न झालेले आहेत. आता त्यांचं प्रमाणपत्र दादाच्या हस्ते द्यावं अशी मी विनंती करतो. तसेच कैलास वाडीकर यांचं सुद्धा प्रमाणपत्र दादा झालं. काही क्षणामध्ये दादा आपला अकोला मागण्याचे सर्वांना विनंती आहे त्यांच्या खाली यावेळी पाणी गटर पाणी सर्वांनी टेन्शन आपल्या जांभळीमध्ये जमलेला सर्व बांधवांना माझा मानाचा देश आहे. आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई जिंकायची आणि तुमच्याकडून हेच ऐकणं मला अपेक्षित आहे. आपल्या समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजेत ही संघर्ष घेऊन आहे. आपल्या गावाची गावा आरक्षणात निघायला लावले. म्हणून माझं म्हणणं आहे इथं सगळ्या पक्षात असणारा मराठा हे आरक्षणाचा लाभ घेणार. 6 करोड मराठी आरक्षणाचा फायदा घेऊन आपले लेकर मोठे करणारे त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार. म्हणून ही आपली लढाई कोणत्या राजकारणासाठी आपली लढाई नाही. म्हणून मी प्रत्येक वेळेस महाराष्ट्रभर समाजाला सांगतो मला माझा समाज आणि समाजाचे लेकर मोठे करायचे. माझा फायदा त्याच्यासाठी होत्या, माझा फायदा राजकारणासाठी घेऊ नका. जर सगळ्यांनाच राजकारणाचं येळ लागलं तर समाजाला पुढे घेणार हो. एकतर आपला समाज एकत्र येत नव्हता आणि त्याच्याकडे आपले समाज एकत्र आहे. आता समाज एकत्र झालाय. राजकारणाबाई त्याच्यात फूट पडायला लागलं. हे लोक कोणाचेच नाही. हे निवडून येईपर्यंतच आपल्या चक्रासकट पाय पडतील. एकदा निवडून आले की पुन्हा आपल्या लेकरांकडे बघणार सुद्धा आहे. त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. मी गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतोय. करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे, जात मोठे व्हावे म्हणून माझा संघर्ष सुरू आहे. ज्या दिवशी माझ्या विरुद्ध यासाठी नेमली त्या दिवशी सत्ताधाऱ्याचे विरोधी पक्ष सगळ्यांनी केवढं वाजवली होती की मला अटक करण्यात यावी. कारण मी काही चूक केलेली होती. गोरगरीब समाज मोठा व्हावा यासाठी ही लढाई होती. परंतु शेवटी पक्षाला बाप मानणारे लोक त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की मला अटक झाली पाहिजे. माझं म्हणणं आहे जातीला बाप माना. जातीपेक्षा मोठं या देशात कोणीच नाही. जर आपली जात जगली तरच नेते जाणार आहे. जातच संपली तर नेत्याला काय किंमत राहणार. त्यामुळे सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी आपली जात कशी मोठी होईल आणि जातीचे लेकर कसे मोठे होतील
यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी. आता जवळपास तुमचं गाव निघालंय म्हणजे तुमच्या गावाचं कल्याण झालं. चंद्रसूर्य असे प्रयत्न तुमच्या लोकांनी हे आरक्षण देण्यात, कारण विधानसभेच्या पटलावर आमदार खासदार मंत्री हे काम करत होते. मराठ्यांचं आरक्षण कुठे हे शोधण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितले मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात नाहीये. मराठ्यांना घ्यायचं तर त्यांनी 50% वर घ्या. जे सत्ताधारी आतापर्यंत 75 वर्षात बनले त्यांनी सगळ्यांनी हे सांगितले. मग आता एक सवाल आहे आपला, एक प्रश्न आहे, जर मराठा ओबीसीत नव्हता तर जांभवडीतल्या नोंदी सापडल्या कशा?